close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we गाइस तर आज आम्ही चाललेलो आहे विराज जंक्शनला. हॅलो गाइस तर आज आम्ही चाललेलो आहे विराज जंक्शनला. विराज जंक्शन पुणे बँगलोर हायवेवरचा सर्वात मोठा फूड मॉल. चॉकलेट गोल्ड. तर आम्ही पोहोचलेलो आहे विराज जंक्शनमध्ये. इथं खूप सगळे स्टोर्स पण असतात आणि त्यात आम्हाला एक मिनी चॉकलेट वर्ल्ड पण सापडलं. तुम्हाला दाखवतो मी, चला गाईस. इथं खूप वेगवेगळे प्रकारचे ना चॉकलेट्स होते, परत जेली बीन्स होते आणि खूप सगळे फ्लेवर्सचे चॉकलेट होते. आणि तिथे नॅशनल आणि इंटरनॅशनल चॉकलेट्सही होते. तिथे ड्रायफ्रूट्स होते, डेट्स होते, खूप व्हरायटी होती तिथे चॉकलेट्सची. असं विली वोंकाची अशी छोटीशी फॅक्टरी वाटत होती. आणि गाईज इथं 30+ डेट्स होते. इथं नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही होते. आणि तुम्ही काउंट करून बघू शकता. इथे आम्ही शेल्फमध्ये शोधत होतो. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे केवढ्यात चांगल्यापैकी त्यांनी ठेवलेलं आहे चॉकलेट्सला. तर तुम्ही बघू शकता गाईज, इथं मी माझी फेवरेट चॉकलेट सिलेक्ट करत आहे. तर गाईज आपण फायनली पोहोचलेलो आहे व्ही पार्कला, मेन अट्रॅक्शन. तर चला आपण आज जाऊया आणि मी तुम्हाला सगळं दाखवतो काय आहे. तर आपण पहिल्या तिकीट काउंटरला जाऊया तिकीट घ्यायला. तर गाईज तुम्ही इथं बघू शकता तिकीट काउंटरला केवढ्या सगळ्या अट्रॅक्शन होत्या. इथं खूप सगळे टॉयज होते आणि इथं सांगितलेलं की केवढं तिकीटला तुम्हाला काय काय भेटणार. तर गाईज हा होता मेन एरिया जिथं खूप सगळे गेम्स होते. मी तुम्हाला एक एक करून सांगतो आणि दाखवतो की आम्ही केवढ्या गेम्स खेळल्या. तर इथे तुम्ही बघू शकता, मला माहीतच नव्हतं की गेम कशी चालू करायची, म्हणून मी ते कार्ड हातात. इथं वीर थोडंसं प्रँक झालं होतं, कारण की मी वीरला सांगितलेलं की वीर ही गेम खेळ. ही गेममध्ये आम्ही पैसे टाकलेत, पण ॲक्च्युली त्याला नव्हतं माहिती की ही गेम चालू होती, म्हणून मी त्याला प्रँक केलं. तुम्ही बघू शकता की इथे एका रेक्टँगल शेपमध्ये एक टर्फ पण होतं छोटंसं क्रिकेट खेळण्यासाठी. गाईज इथल्या अर्धे गेमचं तर मला नाव पण नव्हतं माहिती. माझ्या पुढे एक मोठासा हारा टेबल होता. तर हा मला बास्केटबॉलवाला गेम आवडलेला, म्हणून आम्ही ह्याची पेमेंट करत होतो. तर गाईज तुम्ही इथं बघू शकता की मी इथं बास्केटबॉल खेळत होतो. मी ॲक्च्युली इथं लेवल 1च खेळत होतो आणि मी एकच चान्स खेळला. आणि वीर तर असं खेळत होता की तो तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक्समध्येच आहे. त्यानंतर माझ्यात आणि वीरमध्ये घातक मॅच झाली एअर हॉकीची. आणि खेळता खेळता आमच्याबरोबर एक प्रँक पण झाला. तर गाईज हा होता आमचा एक्सपिरियन्स व्ही पार्कचा. तुम्ही जर गेला असाल तर आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि सांगा की तुम्ही काय जिंकला. अनफॉर्च्युनेटली आम्ही काहीच नाही जिंकलो. सो बाय.